श्रावण महिना म्हणजे सणांचा आणि उपवासांचा महिना। या महिन्यात शिवशंकराची कृपा मिळवण्यासाठी अनेक भाविक व्रत करतात। परंतु हे व्रत करायचं कसं हे अनेकांना माहिती नसतं आणि माहिती असलं तरी काही चुकू नये म्हणून व्रत करण्यापूर्वी एकदा चेक करावंच लागतं। म्हणूनच आज मी हा व्हिडिओ घेऊन आले आहे। यामध्ये पहिल्या श्रावण सोमवारची तयारी कशी करायची, व्रत कसं पाळायचं, पूजा कशी करायची आणि प्रसाद कसा बनवायचा याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। पण त्याआधी तुम्हाला एकच काम करायचं आहे आणि ते म्हणजे व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग सुरुवातीपासून सुरू करूया। श्रावण महिन्यात भगवान शिवशंकराची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं। या महिन्यातील प्रत्येक सोमवारला विशेष महत्त्व आहे। असं म्हणतात की श्रावण सोमवारी व्रत केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात। अविवाहित मुलींना चांगला वर मिळतो आणि विवाहित स्त्रियांच्या वैवाहिक जीवनात सुख शांती येते। त्यामुळे श्रावण सोमवार हे शिवभक्तांसाठी आणि सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा असतो। मग श्रावण सोमवारच्या व्रताची तयारी कशी करायची? तर श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावं, स्वच्छ कपडे घालावे, त्यानंतर पूजा करण्यापूर्वी व्रताचा संकल्प करावा। संकल्प करताना मनात हे बोलू शकता की मी आज श्रावण सोमवारचं व्रत करत आहे, हे व्रत मी मनोभावे पूर्ण करीन। शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या किंवा हलक्या रंगाचे कपडे घालू शकता। व्रताच्या दिवशी उपवास करताना फळ, दूध, साबुदाणा खिचडी किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता। काही लोक निर्जल उपवास करतात, पण तो शरीराच्या क्षमतेनुसार करावा। पाणी पिऊन उपवास करणं अधिक सोयीचं असतं। आता पूजा विधी कशी करायची? तर पूजा करताना स्वच्छ जागेवर, पाटावर किंवा चौरंगावर भगवान शंकराची मूर्ती किंवा शिवलिंग स्थापित करावं। पूजेसाठी बेलपत्र, पांढरी फुले, रुईची फुले, धोतरा, पांढरं चंदन, अक्षता, पंचामृत म्हणजेच दूध, दही, तूप, मध, साखर, धूप, दीप, अगरबत्ती, नैवेद्य आणि पाणी तयार ठेवावं। सर्वात आधी देवाला पाणी आणि पंचामृताने स्नान घालावं। त्यानंतर स्वच्छ पाण्याने अभिषेक करावा। देवाला चंदन लावून अक्षता व्हाव्यात। बेलपत्र, फुलं, धोतरा अर्पण करावं। ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा। किमान 108 वेळा या मंत्राचा जप करावा। धूप दीप ओवाळावे, त्यानंतर नैवेद्य अर्पण करावा। तुम्ही खडीसाखर किंवा फळांचा नैवेद्य दाखवू शकता। आता प्रसादाचं बघूया। श्रावण सोमवारी नैवेद्यासाठी अनेक सोपे आणि पौष्टिक पदार्थ बनवता येतात। तुम्ही खडीसाखर, फळं, सुकामेवा किंवा नारळाचा चवदार लाडू बनवू शकता। काही लोक साबुदाणा खिचडी किंवा बटाट्याची भाजी आणि शेंगदाण्याचा कूट घालून आमटी बनवतात। उपवासाला चालणाऱ्या पदार्थांचा प्रसाद म्हणून वापर करावा। प्रसाद तयार करताना मनात देवाचं स्मरण करावं। तर अशा प्रकारे तुम्ही श्रावण सोमवारी तयारी करू शकता आणि हे व्रत मनोभावे पूर्ण करू शकता। या व्रताने तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येवो अशी शिवशंकरांना प्रार्थना करते। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया। धन्यवाद।